करू शकता. तर आपण सुरुवात करूया पाठाला. तर जयप्रकाश प्रधान यांचं आफ्रिकन टूर, आफ्रिकन जे प्रवास वर्णन आहे की केनिया आणि झिम्बाब्वे मधील 10 ते 12 दिवसांचा त्यांचा अनुभव यात्रा थोडक्यात म्हणता येईल. बिग 5 काय बरं, बिग 5 हे जे टायटल दिले होतं आपण मागच्या तासाला बघितले किंवा शेवट साधारणतः आलेलं होतं. तर हे बिग 5 काय आहे, कशाला म्हटलं आता काय बिग 5 आहे? तर जंगलातील मोठ्या प्राण्यांची नावं. मोठ्या जंगला जंगलातील मोठ्या प्राण्यांची नाव. कोणकोणती प्राणी आहेत कोण सांगतंय? जंगलातील मोठे प्राणी आहेत की ज्यांचं जे बिग 5 म्हणून जे आहे तर त्यांचा नामोल्लेख केला जातो. तेजस सांग बरं. सर मी सांगू वेदिका? गेंडा, लेपर्ड, चित्ता. लेपर्ड, चित्ता, बर. अजून ओवी, वेदिका थांब, इथे रेज हँड करायची. मला ज्यांची इथे रेज हँड येतील मी त्यांचंच हे करणार, तसे नाही. लेपर्ड, चित्ता. अगदी बरोबर आहे. वेदिका तू परत सांग, रिपीट कर. सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस. जंगली म्हैस की हे जंगलातील सर्वाधिक मोठे प्राणी आहेत. साधारणतः हिंस्र आणि मोठे आहेत सगळ्या दृष्टीनं. तर त्यांना बिग 5 असं म्हटलं जातं आणि हे बिग 5 प्राण्यांचा जो आहे तो साधारणतः जंगलामध्ये शोध असतो. आणि हे साधारणतः आपण पाहतो की कुठे फिरायला गेल्यानंतर साधारणतः जो आहे तर हे जे प्राणी आहेत ते साधारणतः दिसायला नाही. आपण हत्ती वगैरे दिसतो, साधारणतः हत्ती, गेंडा वगैरे हे प्राणी आहे. पण आपण चित्ता म्हणू, सिंह म्हणू किंवा लेपर्ड, बिबट्या म्हणू तर हे प्राणी जे आहेत ते साधारणतः आपल्याला सहज त्यांचं जे दर्शन आहे ते दिसायला जे आहे ते दुर्मिळ आहे. दुर्मिळ ते शब्दप्रयोग वापरलेला आहे. काय बरं दुर्मिळ म्हणजे काय? ज्यांचं प्रमाण खूपच दुर्मिळ. खूपच कमी आहे. बरोबर. कारण काय होतं की यांचा प्रवास जो आहे तो रात्रीचा सुरू होतो. यांची शिकार करण्याचा जो वेळ आहे तो साधारणतः काय असतो? रात्रीचा असतो. आणि मग काही वेळेला जेव्हा आपण एखाद्या उद्यानात, प्राणी संग्रहालयामध्ये भेट देण्यासाठी जातो, फिरायला जातो आणि त्यासाठी साधारणतः ताडोबा वगैरे आपण पाहतो. व्याघ्र प्रकल्प वगैरे आहेत किंवा गडचिरोलीच्या या ठिकाणी जर गेलात तर मुंबईमध्ये राणीच्या बागेमध्ये गेलात किंवा विविध प्रकारचे जे अभयारण्य आहेत तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा भेट द्यायला जातात तेव्हाच ज्याचे पाहण्यासाठी जातायत तर ते एका दिवसात साधारणतः दर्शन होईलच असं नाही. बरेच कधी कधी होतं पण म्हणजे लकीली असतं. आणि असे हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचं दर्शन जे आहे ते दुर्मिळ म्हटलं जातं. आणि मग हे जे प्रकाश प्रधान जे आहे ते यांचा जवळपास 12 ते 13 दिवसांचा साधारणतः मुक्काम होता आणि त्यांनी 4 ते 5 दिवस साधारणतः ते जे कोण ते जे हॉटेल आहे आपण साधारणतः जे आहे ते पुढे आलो होतो एकच. ही भटकंती, सफारी, त्या गाड्या, त्यानंतर वसोन नैरो नदीचं जिथे काय असतात मगरींचा जास्त प्रभाव जास्त असतो. त्यानंतर आर्क लॉज, रात्रीचे दर्शन, साधारणतः हत्ती, बेल सिस्टीम जी कशा प्रकारची होती का आर्क लॉज हे रात्रीचे दर्शन जे आहे ते लाकडी खोल्या आपण पाहतो की त्यानंतर मी तुम्हाला वनतारा हा जो प्रोजेक्ट आहे साधारणतः गुजरातमधील आता नवीन तयार करण्यात आलेला अंबानींचा याविषयीची पण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली होती की हा जो आर्क लॉज आहे तर हा जो आहे तो ज्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या ठिकाणी हे जे प्राणी येतात पाणी पिण्यासाठी की ते त्यांचा एकत्र येण्याची जागा आहे तर ती त्या ठिकाणी पाण्याच्या डबक्याभोवती बांधलेली एक खोली आहे, लाकडी खोली, आणि त्याला ग्लास काच आहे. आणि त्यानंतर विविध प्रकारच्या बेल सिस्टीम सुद्धा तिथे वाजलेल्या असते. एक जर वाजले साधारणतः बेल तर साधारणतः हत्ती आलेला आहे, 2 वाजली तर गेंडा आलेला आहे, 3 जर वाजली तर लेफट आहे आणि 4 म्हणजे विशेष साधारणतः अशा प्रकारचे जे आहे ते बेल सिस्टीम त्या ठिकाणी असे. आणि मग ते तिथे जाऊन साधारणतः त्या काचेमधून जे आहे तर जे व्हिजिटर्स आहे जे पाहण्यासाठी जे लोक जातात ते साधारणतः त्यांना तिथे याचं दर्शन जे आहे ते होत असतं. आणि 24 तास हा बार जो आहे साधारणतः
उघडा असतो. रात्रभर फोकस लाईट्स, मोठमोठ्या लाईट्स जे आहेत ते साधारणतः तिथे असतात. 7,000 फूट उंचीवर 764 किलोमीटरच्या क्षेत्रफळात एम्बर्डस नॅशनल पार्क हे घनदाट जंगलांसाठी जे आहे ते साधारणतः तिथे प्रसिद्ध मानलं जातं. नकुरू तलाव फ्लेमिंगो, जसे की आपल्या भारतामध्ये सुद्धा हे फ्लेमिंगो पक्षी तुम्हाला थोड्या दिवसात साधारणतः आपल्या न्यूज चॅनलवर पण साधारणतः दाखवतील. हे गुलाबी पक्षी जे आहेत ते साधारणतः प्रवास करत असतात आपल्या अरबी समुद्रात, कोकण किनारपट्टीवर साधारणतः या पक्ष्यांचं दर्शन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. तर साधारणतः हे फ्लेमिंगो पक्षी जे आहेत ते खूप दूरवरचा प्रवास म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये फ्लेमिंगोचे टांझानिया स्थलांतर जे आहे ते होते आणि निळ्याभोर पाण्यात हे ते एक प्रकारचा अन्न शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो साधारणतः करत असतो. हा पाठ तुम्ही डिटेल चांगला वाचल्यानंतर साधारणतः तुमच्या लक्षात येईल. आता हे जे बिग 5 आहे तो लेखक हे सगळं पाहता पाहता त्याला बिग 5च्या शोधात साधारणतः जो आहे तो असतो आणि साधारणतः हे सिंहाचं कुटुंब एक प्रकारचं इथपर्यंत साधारणतः आपण जो आहे तो आलेलो होतो. तर कशा प्रकारे जे आहेत अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता हे पण झालेलं आहे. आणि पुढे आपण आलेलो आहे बिग 5 म्हणजे संपूर्ण आफ्रिकेत बिग 5 हा शब्दप्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. म्हणजे सुरुवातीपासून जो आहे तो हे नाव साधारणतः प्रचलित त्या ठिकाणी आहे. हे 5 बिग कोण तर सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस हे आकाराने जे मोठे प्राणी आहेत म्हणूनच त्यांना बिग 5 असं म्हटलं जातं. नाहीतर या 5ही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं आणि म्हणून त्यांना बिग 5 असंही म्हटलं जातं. साधारणतः यांची शिकार करणं, त्यांना बघणं, त्यांचं दर्शन जे आहे ते दुर्मिळ आहे आणि त्यामुळं जे आहे ते गेंडा, हत्ती, जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन जे आहे ते आत्तापर्यंत या बाकीच्या प्राण्यांचं जे आहे ते लेखक म्हणतो की माझं झालेलं आहे. राहिलेले फक्त 2 पण सर्वात महत्त्वाचे बिग 5चे दर्शन साधारणतः त्यांचं दुर्मिळ असतं. जसं की लेपर्ड, चित्ता आणि सिंह हे जे आहेत ते हे दुर्मिळ असतं साधारणतः. तर लेखक पुढे सांगतो की लेक नकुरू ते मसाई मारा हा जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास आणि आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायक वाटतो. आणि जर आपल्याला एखाद्या जर आपल्याला काही बघायचं असेल आणि बघण्याची इच्छाशक्ती असेल आपली, तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की वेरूळ अजिंठा वगैरे फिरायला वगैरे गेल्यानंतर किंवा रायगड बघायला गेल्यानंतर किंवा शिवनेरी वगैरे गेल्यानंतर सिंहगड गड किल्ले तर चढल्यानंतर आपण साधारणतः जे मेन ठिकाण आहे साधारणतः रायगडवर गेलो तर रायगड चढून आपण गेल्यानंतर साधारणतः राजदरबार आहे, त्यानंतर जगदीश्वराचं मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर या घटना ह्या थोडक्यात बघितल्यानंतर आपण कंटाळतो साधारणतः एवढं फिरल्यानंतर आणि बाकीचे जे उरलेले जे अजूनही पाहण्यालायक जे स्पॉट्स असतात ते आपण कारण वेळ थोडा कमी असतो ना आपल्याला बाकी ठिकाणी पण जायचं असतं आणि म्हणून आपण काय करतो की तिथे जे आहे ते सगळं फिरणं होत नाही आणि मग राहून जातं. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा तुम्ही फॅमिली ट्रिप जाता साधारणतः कुटुंबासोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत वगैरे जर जेव्हा जाता तर तेव्हा तुम्ही मनसोक्त जे आहे ते पाहू शकता. एक इच्छाशक्ती असते, नाही मला आता रायगड किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जी फिरायला गेलात, नाही मला सगळं जे आहे ते साधारणतः व्यवस्थित बघायचं आहे. तर ही इच्छाशक्ती जी आहे ती असावी लागते. आणि हा लेखक सुद्धा म्हणतो की नाही हे सगळं म्हणजे रस्ता खराब आहे, आपण म्हणतो की ऊन आहे, थंडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आपल्याला जाण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. मग लेखक सुद्धा म्हणतो की मी सर्व खराब रस्ता आहे, त्याला त्रास भरपूर झालेला आहे, राहण्या खाण्याच्या सगळ्या गोष्टी, पण तरीही तो म्हणतो की मसाई मारा येथील मारा सरोवा कॅम्प मधून दुपारचं जेवण घेऊन मी 5,500 फूट उंचीवर मारा सरीना लॉजला आम्हाला जायचं होतं. वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय होती, पण त्रास झाला तरी मोटारीनेच जा, कारण त्या गवतात दुर्मिळ प्राणी दिसायची शक्यता अधिक असा सल्ला जो आहे तो साधारणतः तिथल्या ज्या माहितीगाराने जे आहे तो दिलेला असतो. आणि म्हणून एक हिस्टॉरिकल एक शास्त्रज्ञ किंवा फिरण्यासाठी किंवा आपली इच्छाशक्ती आहे की नाही मला आता हे व्यवस्थित बघायचं आहे, मी चांगल्या प्रकारे ते बघणार आहे,
आणि म्हणून तो काय करतो, विमानाचा प्रवास वगैरे जो आहे तो सोडतो आणि तिथला जो माहितीगार असतो तो सांगतो, की मला काय करायचंय इथून मोटारीने जे आहे ते बाय व्हेइकल मला साधारणतः जायचं आहे. कारण काय होतं, घनदाट जंगल आहे, झाडं-झुडपं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तर हे जे प्राणी आहेत, ते साधारण दिसण्याची शक्यता जी आहे ती अधिक प्रमाणात जी आहे ती असते. मग अशा प्रकारे तो साधारणतः जो आहे जो आहे तो निघतो. समोर वनराज गवतात मस्त आराम करत असतो. वनराज, वनराज कोणाला म्हटलं जातं? कोण सांगते वनराज म्हणजे काय? वनराज कोणाचं नाव आहे? सिंह. काय सर? सर काय? अ, वनराज, वनराज कोणाला म्हटलं जातं? सर सर शिव. सिंहाला. हां. सिंहाला तर जंगलाचा राजा असतो ना म्हणून. राइट. तर हा वनराज जे आहे तो मस्त आराम करत असतो आणि हे जे आहे ते साधारणतः काय झालेलं असतं, मोटारीने प्रवास करत. थोडं पुढे गेल्यानंतर त्याचं सारं कुटुंबच समोर आलं. 2 ते 3 सिंहणी व त्यांची 10 बाळं. शेजारीच एक म्हैस मारली होती आणि 2 सिंहिणी व 4 बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यावर बसून ताव मारत होते. काहींचं भोजन पूर्ण झालं होतं, तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. फरीदच्या अंदाजानुसार ही म्हैस त्यांनी काही तासांपूर्वी मारली असावी. कारण निम्मे कुटुंबीय अद्याप ताटावरून उठलेच नव्हते. म्हणजे साधारणतः त्यांनी शिकार जी आहे ती शिकार केली होती एका जंगली म्हैसची आणि हे सगळं जे सिंहाचे जे कुटुंब आहेत, एक प्रकारचं जे आहे तर त्यांना जे आहे ते पूर्ण दिसलं आणि त्यांची शिकार होऊन ते साधारणतः काय करत होते, त्या जी म्हैस मारलेली आहे, तर त्या खाण्याचं जे आहे ते सर्व कुटुंबीय जे आहे ते खात होतं आणि जवळपास बराच वेळ झाला होता तरी त्यांचं अर्ध कुटुंब अजूनही म्हणजे त्यांनी पोट भरलेलं नव्हतं असं साधारणतः त्याचं वर्णन जे आहे ते लेखकाने केलेलं आहे. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2 अशी आमची स्थिती झाली होती. म्हणजे साधारणतः लेखकाला काय पाहायचं होतं, एक सिंह किंवा लेपर्ड्स, चित्ता जी आहे ते त्याचे. पण याला पूर्ण फॅमिली म्हणजे त्यामध्ये किती साधारणतः 2 ते 3 सिंहणी आणि त्यांची 10 बाळं आणि हे सर्व जे आहे ते साधारणतः पूर्ण कुटुंब जे आहे ते लेखकाला त्या कॅमेऱ्यामध्ये जे आहेत, किती फोटो काढू, कसं शूटिंग करू यात आम्ही मग्न होतो. म्हणजे अरे बापरे! एवढं मोठं कुटुंब आहे आणि या सगळ्याचा फोटो घेण्याचा मोह लेखकाला मात्र राहावला नाही. शिकार केल्यानंतर खाण्याचा पहिला मान हा सिंहाचा असतो. त्यामुळे खाऊन तृप्त झाल्याने सिंह सुस्तावलेला असतो. म्हणजे आपण पाहतो जंगलचा राजा आहे. पहिलं पण आपण एखादा प्रसाद वगैरे केला तर साधारणतः आपण देवाला ठेवत असतो किंवा काही केलेलं असेल तर जे प्रमुख व्यक्ती असतो तसं. तर जंगलामध्ये शिकार केल्यानंतर जो आहे तो पहिला मान जो आहे साधारणतः सिंहाचा असतो आणि मग सिंह जेव्हा खाऊन तृप्त होतो, तेव्हा राहिलेले जे आहे तर ते बाकीचे खात असतात आणि अशा प्रकारे सिंह जो आहे तो सुस्तावलेला आहे. बहुधा मी पाणी पिऊन येते, तोपर्यंत बछडांना सांभाळ असं सांगून एक सिंहीण निघून गेली. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन 1 मिनिटभर थांबली. म्हणजे बघा साधारणतः त्यांचे भाव कशा स्वरूपाचे आहेत ते लेखकाने साधारणतः त्याचं वर्णन जे आहे तर शब्दांमध्ये केलेलं आहे, की कशाप्रकारे सिंहीणीचं झालेलं आहे, ती पाणी पिण्यासाठी जात आहे, बाकीचं सांगत आहे. याचा उल्लेख त्या लेखकाने आपल्या प्रवास वर्णनात कशा शब्दामध्ये केलेला आहे. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन 1 मिनिटभर थांबली आणि त्यांच्या खरोखर असा संवाद झाला असेल का? आता सर्व सिंह कुटुंब आमच्या मोटारीच्या सावलीत अगदी मोटारीला खेटून पोहोडलं. म्हणजे ते जे ज्या ठिकाणी ती जंगली म्हैस वगैरे खात होते, तर साधारणतः ही जी मोटार आहे, हे जे लेखक जो आहे, तर ज्या गाडीमध्ये तो बसलेला होता, ती गाडी जी आहे ते त्यांच्या कडेने जी आहे ती जात होती आणि हे सर्व कुटुंब साधारणतः मोटारीच्या सावली म्हणजे अगदी चिटकून साधारणतः हे दिसत होतं. फरीदने गाडी केव्हाच बंद केली होती. अजिबात हालचाल न करण्याच्या सूचना तो आम्हाला खुणावत होता. कारण पाहतो आपण की प्राण्यांना जर आपल्या माणसाची जर चाहूल लागली किंवा आवाज वगैरे आला, तर ते साधारणतः जे आहे ते काय बचाव करत असतात, निघून जात असतात. आणि अशा प्रकारे त्या जो गाईड असतो तो सांगतो, की तो खुणा करतो, की कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका. समजा सिंह किंवा सिंहिणीने जेमतेम 2-3 फूट उंचीवरील उड्या छताच्या कधीच विसरून गेलो होतो. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे कशाप्रकारे त्यांची जी आहे तर मनोरंजन साधारणतः या सिंह कुटुंबाचं चाललेलं असतं.
सिंहाने ते थोडा वेळ सहन केलं, पण नंतर एक हलकासा पंजा मारून त्रास देऊ नकोस म्हणून बछड्याला सुनावलं. कशा प्रकारे त्यांचा संवाद पहा. लेखकाने हे सगळंच दृश्य आपण पाहतो बऱ्याच वेळा, माकड वगैरे आलेलं असेल किंवा हरिण असेल, हे विविध प्रकारचे जे प्राणी तुम्ही जेव्हा बघायला जाता आपल्या शेतामध्ये जर आलेले असतील, तर आपण बारीक जे आहे ते निहाळत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो. आणि हे निरीक्षण क्षमता लेखकामध्ये होते आणि तो जो आहे तर त्याचं वर्णन साधारणतः जो आहे तो शब्दामध्ये आपल्याला इथे करताना दिसून येते. हे सर्व नाट्य जवळ अर्धा पाऊण तास चाललं, जणू डिस्कव्हरी चॅनल. फरक एवढाच होता की यावेळी आम्ही केवळ तिघं याचे साक्षीदार होतो. अखेर फरीदने गाडी सुरू केली. सिंह, 2 सिंहिणी, 6-7 बच्चे थोडे बाजूला झाले. त्यांना काहीही इजा पोहोचणार नाही अशा दक्षतेने फरीदने तिथून गाडी काढली आणि अशा प्रकारे साधारणतः जो आहे तो त्यांचा बिग 5 यांचं दर्शन जे आहे ते लेखकाचं झालेलं आहे. आणि पुढचा प्रवास जंगलच्या या राजाची जी वैशिष्ट्ये समजली ती फारच उद्बोधक वाटली. म्हणजे जंगलाच्या राजाची जी वैशिष्ट्ये आहेत, तर कशा प्रकारची वैशिष्ट्ये आहे, कोणती आहेत, तर इथे दिलेली आहे पहा. दिवसाची 20 तास आळशी, 60 किलोमीटर तास वेग, म्हणजे त्याचं स्पीड जे आहे ते किती आहे, ताशी जे आहे ते 60 किलोमीटर. पहिल्या 200 मीटर मध्ये तो काय करतो, शिकार करतो. आणि 30 जणांचं त्यांचं कुटुंब, 15 ते 20 वर्ष हे सिंहाचं साधारणतः आयुष्य असतं. आता लेफट आणि चित्ता यातला फरक आपल्याला कळायचा, म्हणजे बिबट्या आणि चित्तामध्ये फरक काय आहे. साधारणतः बिबट्याचं दर्शन साधारणतः पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला होत असतं. बऱ्याच वेळा काहींनी बघितलेलं असेल किंवा आपण आता साधारणतः सगळीकडे जर पाहतो की हे बघायला आपल्याला जे आहे तर मिळतो, किंवा बातम्या वगैरे जे आहेत, पुणे जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, तर या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात बिबट्या, लेफर्ड जो आहे तो साधारणतः आपल्याला इकडे पाहायला मिळतो. कारण मोठ्या प्रमाणात ऊस शेती जी आहे ते आहेत आणि त्यामुळे जो आहे नाशिक पट्ट्यामध्ये पण साधारणतः जो आहे तो हा पाहायला मिळतो, किंवा तुमच्या भागामध्ये जर असेल तर तिकडे पण साधारणतः आहे. पण जास्त करून हे 2-3 जिल्हे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे जे आहे तर बिबट्यांचा वावर जो आहे तो पाहायला आपल्याला मिळत आहे. 2-3 दिवसापूर्वी मला पण दर्शन झालं आमच्या परिसरामध्ये जवळपास, की याचा वावर जो आहे गावामध्ये किंवा शेतामध्ये जे आहे तो आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत तर मोठ्या प्रमाणात प्रजाती जी आहे त्या लेफर्डच्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या प्रवासात जंगलच्या या राजाची वैशिष्ट्य काय आहे, तर दिवसाची जवळपास 20 तास सिंह आळसलेला असतो. हे मी साधारणतः सांगितलं की तासाला 60 किलोमीटरच्या वेगाने ते पळतो. हा त्याचा स्टॅमिना खूपच कमी असतो, त्यामुळे त्याला शिकार करायची असेल तर तो पहिल्या 200 मीटरच्या टप्प्यात तो सावज पकडतो. साधारणतः 200 मीटर मध्ये तो साधारणतः छलांग मारून तो शिकार करतो, अन्यथा सोडून देतो. आणि त्याचं कुटुंब हे सर्वसाधारण 30 जणांचं साधारणतः 15 ते 20 वर्ष. सिंहाला जंगलात तसा एकही शत्रू नसतो, तरच त्याची पिल्लं पळवतात व खातात. मात्र मोठ्या सिंहानावर व सिंहिणीवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही. हे तरस जे आहे ते साधारणतः सिंहाची पिल्लं वगैरे जे आहे ते पळवतो, हे करतो. पण ते व्यतिरिक्त जो आहे तर सिंहाची शिकार करणारा असा कुणीही नाही किंवा कुणीही हिंमत करू शकत नाही. पण विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीच मिळत नाही. कारण ऊर्ध्वत्वाने किंवा आजाराने सिंह मरायला टेकला की त्याचा वास तरसांना बरोबर येतो व ते त्याचा पुरता फडशा पाडतात. तुम्ही बऱ्याच वेळा डिस्कव्हरी वगैरे चॅनल बघितलेला असेल. काय बरं तरस हा प्रकार किंवा तरसाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? आहे कोणाला माहित? कोण सांगतंय वर्णन तरस म्हणजे काय? किंवा कुणी बघितलेलं असेल? नो सर. तरसाचं वैशिष्ट्य काय साधारणतः, की त्याचे जे पाय आहे साधारणतः पुढचे पाय उंच असतात, मागचे पाय जे आहेत ते बारीक असतात. तरस जे आहे साधारणतः, आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तर सगळे मेलेल्या ज्या गोष्टी असतील, प्राणी वगैरे असेल तर त्यांना खाण्याचं काम. आणि आपण पाहतो बऱ्याच वेळा बाकीचे प्राणी वगैरे पण दिसतात किंवा त्यांचे अवशेष दिसतात, पण सिंह, वाघ वगैरे जे आहे ते याचे अवशेष साधारणतः आपल्याला दिसत नाही. कारण हे जे तरस आहे तर याला साधारणतः स्मेल किंवा वास जो आहे तो येतो, त्याला
माहिती होती आणि मग साधारणतः जो आहे तो पुढचा हे जे आहे ते तरस फडशा किंवा ते खाऊन टाकतात आणि हाडकं सुद्धा ठेवत नाही अशा प्रकारचं साधारणतः आपल्याला दिसतं. म्हणून सहसा हा मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीही मिळत नाही. बिग 5च्या दर्शनाच्या बाबतीत यावेळी आमचं ग्रहमान चांगलं अनुकूल आहे याची झलक तर मिळाली होती. मारा सरीना लॉज इथं अगदी उंचावर बांधलं आहे. प्रत्येक खोलीतून समोरच्या जंगलातला परिसर मस्त दिसतो. खोलीत पाहून टाकलं तर थोड्या अंतरावर हत्तीच्या कळपांचं दर्शन म्हणजे अशा प्रकारे त्यांनी राहण्याची जागा त्यानंतर कुठे कुठे त्यांनी प्रवास केलेला आहे, कुठे राहिलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांना हे या सर्व गोष्टींची केनिया आणि झिम्बाब्वे या साधारणतः याचा त्यांनी वर्णन जे आहे ते प्रवास वर्णन केलेलं आहे. आता केनियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने 4 याच्यावर जी आहे ती विभागलेली आहे. लेफट आणि चित्ता फरक समजून घेऊया थोडक्यात हे राहिलं. लांब शिपटी टोकापासून मध्यापर्यंत ठिपके संध्याकाळी किंवा रात्री शिकार करतो. मारलेले जनावर झाडावर चढवतो. तीक्ष्ण दृष्टी आणि श्रवणेंद्रिय 20 वर्ष आयुष्य हे साधारणतः लेफटचं असतं म्हणजे बिबट्याचं असतं साधारणतः. हा सर्रास सगळीकडे आढळणारा हा आहे. खूप हुशार, खूप स्पीड साधारणतः त्याचा असते आणि शिकार करण्याची किंवा सगळ्या गोष्टी जो आहे तो खूप हुशार असतो. चित्ता जगातील सर्वात चपळ प्राणी आहे. म्हणजे साधारणतः ताशी 100 किलोमीटर एका तासामध्ये 100 किलोमीटर साधारणतः ताशी वेग पहिल्या 500 मीटर पर्यंत तो गोंड शरीर लवचिक भरदार तो काय करत असतो शिकार करतो. गोंड शरीर तुम्ही डिस्कवरी वर वगैरे बघितलं तर साधारणतः सगळ्यात चपळ प्राणी म्हटलं जातं वेगवान धावायला वगैरे आहे. शिकार गुदमरून मारतो आणि पालापाचोळ्यात झाकतो. मारा सरीना लॉजच्या मागे चित्तीन व तिची 3 बाळे दिसली. मोहक हालचाली आणि फोटोसाठी परफेक्ट पोज साधारणतः लेखकाने घेतलेले आहे आणि अशा प्रकारे त्याला बिग 5चं दर्शन जे आहे ते झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की केनियाची अर्थव्यवस्था आणि पर्यटन शेवटचा पार्ट आहे. तर काय आहे तर पर्यटन कॉफी, चहा, फुलं, गुलाब यात पर्यटनाचा पहिला क्रमांक आहे. केनिया सरकार पर्यटन क्षेत्र विकसित करायचा खूप प्रयत्न करत आहे. पर्यटन आणि जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे नियम करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदी दुर्मिळ प्राणी दिसला तरच झुडपात शिरावं, पण लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर यावं. जनावरांच्या जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नये, त्यांना खायला घालू नये. सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता यांच्या सभोवताली 5 पेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये इत्यादी नियम साधारणतः जे आहेत तिथल्या प्राणी संग्रहालयामध्ये जे आहे ते केनिया सरकारने लावलेले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना त्यांना त्वरित दंड जो आहे तो भरावा लागतो. आपण नियमावली कुठे वेरूळ अजिंठा या ठिकाणी गेलो किंवा अभयारण्य किंवा चिखलदरा या ठिकाणी गेलो तो नियमावली असते. कुठेही आपण जेव्हा फिरायला जातो तर तिथली जे नियम जे आहेत ते साधारणतः दिलेले असतात की कशा प्रकारे आहे. प्राणी संग्रहालयामध्ये गेले तर जास्त आवाज करू नये, तिथल्या प्राण्यांना जे आहे ते खायला किंवा त्यांना त्रास देऊ नये हे साधारणतः नियम जे आहेत ते असतात. आणि हे जर आपण काटेकोरपणे पाळले नाही तर साधारणतः आपल्याला दंड पडतो. तर अशा प्रकारची नियमावली साधारणतः गार्डनच्या त्या पार्कच्या बाहेर जे आहे ते लावलेली असते. आणि अशा प्रकारे केनिया सफरीला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या केनिया म्हणजे म्हणून इंटरनॅशनल लेवलचे जे आहे ते साधारणतः जास्त पर्यटक हे केनिया इथे देत असतात. तर अशा प्रकारचे जे नियम आहेत ते साधारणतः तुम्हाला इथे दिलेले आहे. अशा प्रकारे आपण जो आहे बिग 5च्या सहवासात हा पाठ जो आहे तो अभ्यासलेला आहे. समजले सर्वांना? काही प्रश्न असतील तर विचारू शकता. समजलं सर. वेदिका, रागिनी, शिवम, श्रुती काही प्रश्न आहे? नो हा. सर समजलं. नो सर. बर आपण आता यावर मी प्रश्न तयार केलेत आपण उजळणी घेऊया थोडक्यात. ओके सर. ओके सर.
अगोदर वाचायचे प्रत्येकाने आणि ज्याला उत्तर येते त्याने रेज हँड करायचं. कुणीही बोलणार नाही की सर मी सांगू, सर मी सांगू. ओके. तर व्यवस्थित अगोदर वाचायचे. बाकीच्यांनी आता एखादं सांगत असेल तर बाकीच्यांनी पुढचे प्रश्न पण वाचून ठेवायचे आणि त्याचं उत्तर जे आहे ते साधारणतः लक्षात ठेवायचे. इथे ज्याचा नंबर येईल मी त्याला, आणि एकाने सांगितल्यानंतर त्यांनी बाकी सेकंड क्वेश्चनला जे आहेत तर जरा थांबायचे, म्हणजे बाकीच्यांना पण जे आहे तो त्यांचा नंबर येईल. वेदिका, पहिला प्रश्न. सर जिराफ ऑप्शन नंबर सिंह आहे, हत्ती आहे, गेंडा आहे. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे क, जिराफ. दुसरं, ओवी, लेखकाने कोणत्या देशातील जंगल सफारीचा अनुभव सांगितला आहे? केनिया. केनिया. भारत नाही, ऑस्ट्रेलिया नाही आणि ब्राझील नाही, केनिया. उत्तर क्रमांक 2 केनिया. अगदी बरोबर आहे. पुढे तेजस, प्रश्न क्रमांक 3, एव्हरेस्ट नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? घनदाट जंगल. वाळवंट, घनदाट जंगल, समुद्रकिनारा, हिमप्रदेश. घनदाट जंगल. अगदी बरोबर. जागृती, प्रश्न क्रमांक 4, सर फ्लोमिगो. नकुर तलाव कोणत्या पक्ष्यांसाठी? मोर, गरुड, फ्लेमिंगो, कावळा. फ्लेमिंगो. अगदी बरोबर. पुढे आहे विजय, सिंह तासाला किती वेगाने पळू शकतो? सर काय प्रश्न आहे? सिंह तासाला किती वेगाने पळू शकतो? सिंहाचं स्पीड. सर मी सांगू का मयूर? सर मी सांगू वेदिका. थांबा, सर, कुणीही मी बोलू सांगू नका, जागृती? कुणीही बोलू नका. मी नाव घेतलंय त्यांनी सांगायचं. जरा तुम्ही थांबा जरा. सर एका तासाला 60 किलोमीटर वेगाने पळू शकतो. नाही सर, बरोबर. चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, हरिओम काय आहे मग? 50 ना सर. सिंह, चित्ता नाही. 50 ना सर. सिंहाचा नाही. सिंहाचा तासी वेग जो आहे तो 60 किलोमीटरचा आहे. पर्याय क्रमांक 3. बोक. पुढचे प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इथे मी आता बाकीच्यांचे लोअर हँड करतो आणि मग पहिल्या पासून प्रश्न वाचायचा आहे आणि प्रश्नांचं उत्तर येते त्यांनी जे आहे ते रेज हँड करायचे. मी थोडं झूम करतो की जेणेकरून सर्वांना प्रश्न व्यवस्थित दिसतील. आणि ज्यांचे झाले त्यांना मी नंतरचा हे देणार आहे. थांबा, ज्यांचं अजून झालेलं नाही सांगून ते त्यांना विचारणार आहेत. स्क्रीन दिसत नाहीये. सर दिसतंय. नाही. स्क्रीन दिसत नाहीये. ऐका, ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी बंद करून परत जॉईन व्हा, की जेणेकरून नेटवर्क तुमचं स्लो झालं असेल तर साधारणतः दिसत नाही, पण बाकीच्यांना दिसते स्क्रीन. यस सर. कोण? वेदिका पासून. बर, वेदिका सांग पहिला प्रश्न, बिग 5चे प्राणी कोणते? सर बिग 5 म्हणजे आकाराने मोठे असलेले प्राणी. फॉर एक्झाम्पल सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता, हत्ती, जंगली म्हैस असे. अगदी बरोबर. पुढचा, जंगल सफरीत चिकाटी आणि नशीब का महत्वाचे आहे असे लेखक म्हणतो? जंगल सफारी चिकाटी आणि नशीब का महत्वाचे आहे? बाकीचे कोण सांगते? यशस्वी, तेजस, राजवीर, प्रणव, ओवी, कोमल, काजल, ज्योती. तर मी सांगतो हा. वेदिक. थांब वेदिका, थांब जरा. बाकीच्यांना पण हे करूया, बघूया बाकीचे सांगतायत का. त्यांनी सांगितलं नाही तर मग मी सांगतो तुला. सर काय सांगायचं आहे? प्रश्न क्रमांक 2, जंगल सफारी चिकाटी आणि नशीब का महत्वाचे आहे? रागिनी सांग.
तर झाडांना म्हणजे आता ते वगैरे दिसली असतात ना ते आता जास्त दिसत नाही म्हणून त्यासाठी नशिबाचं गरज असते. तर काही जे प्राणी आहेत, बरं अजून एकदा ओवी सांग बरं, तुला येते? कारण सर घनदाट जंगलात त्या गवतात प्राण्यांना म्हणजे शोध घेणं अवघड असतं. बर, शोध घेणं अवघड असतं. अजून कोण सांगतंय? थांबा, करेक्ट. सर ते 2 नंबर सर योग्य उत्तर, काठी. थांबा अगोदर योग्य उत्तर येऊया अगोदर. हा तेच 2 नंबरचं योग्य चिकाटी. तर जंगलात दुर्मिळ प्राणी लगेच दिसत नाहीत, तर आपल्याला काय करावं लागतं, साधारणतः त्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर, लेखक म्हणला होता की मला 3-4 दिवस साधारणतः मला फिरावं लागलं होतं, किंवा काय, किंवा आपल्याला जिद्द असली पाहिजे की नाही मला याचं दर्शन घ्यायला जायचं किंवा हा स्पॉट बघायचा आहे, तर त्यासाठी मी किती जे आहे ते ट्रेकिंग करेल किंवा या गोष्टीनं जे आहे तर साधारणतः वेळ जो आहे द्यावा लागतो. आणि वेळ देऊनही आपलं योग्य वेळ असल्यानंतर आपलं नशीब पण महत्वाचं आहे, त्यामुळेच आपल्याला जे आहे ते याचं दर्शन होऊ शकतं. तर पुढे प्रश्न क्रमांक 3, नकुर पार्कच्या पक्षीप्रेमींसाठीचे महत्व काय आहे? नकुरू पार्कचे पक्षीप्रेमींसाठी काय महत्वाचं आहे? सर मी सांगू का? हो, विविध पक्षी प्रजातीसाठी. बर, अजून कोण सांगतंय? चैतन्य सांगतो का? भाविका? अजून कोण सांगतंय वेगळं? हरिओम सांगतोय का? नकुरू हा सर, पार्कचे पक्षी प्रेमींसाठी महत्वाचे काय आहे? सर मी कशासाठी तेव्हा महत्वाचं आहे? बर, दर्शन? बाकीचे सर्वांनी जॉईन नाही, तुम्ही पण प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. जागृती, काजल? नो सर. सर काय सांगायचं आहे? प्रश्न क्रमांक 3, वेदिका? नो सर, सॉरी. नाही. बर, कुणालाच येत नाही प्रश्नाचं उत्तर? चैतन्य? नो सर. रागिनी, सोनाली, सर मी सांगू विजय? का? हो सांग. मयूर सांग. या पार्क सर मी मध्ये आता जॉईन झाले. सर मी सांगू का? आणि इतर पक्ष्यांमुळे प्रजाती पाहायला मिळतात म्हणून. परत एकदा रिपीट कर, कारण बरेच जण मध्ये जे आहे ते मी सांगू का त्यामुळे जे आहे ते मध्ये ब्रेक झालता आवाज. हा तुझा, परत रिपीट कर एकदा. या पार्क मध्ये आणि नरुकू सरोवरच्या काठावर हजारो नरुकू फ्लेमिंगो. नाही, नकुरू. हा सर, नकुरू सरोवरच्या काठावर हजारो फ्लेमिंगो आणि इतर अनेक प्रकारच्या पक्ष्याच्या प्रजाती पाहायला मिळतात म्हणून. अगदी बरोबर. तर नकुरू पार्क मध्ये सुमारे 450 जातींचे पक्षी व लाखो फ्लेमिंगो आढळतात, म्हणून ते पक्षी प्रेमींसाठी महत्वाचं मानलं जातं. हे लक्षात ठेवायचं. आपण पाठ ज्या वेळेस वाचतो किंवा हे करतो तर हे लक्षात आलं पाहिजे की कशाही प्रकारचा प्रश्न जरी आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला आठवलं पाहिजे. तर नकुरू पार्क कशासाठी आहे? तो फ्लेमिंगो पक्षींसाठी आहे. तर सुमारे 450 पक्ष्यांच्या प्रजाती साधारणतः तिथे आहेत, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. लेपर्डची शारीरिक वैशिष्ट्ये कोणती आहेत? सेकंड लास्टला जे आहे ते साधारणतः मी स्क्रीन दाखवली होती, म्हणजे बिबट्याची वैशिष्ट्ये कोणती? थांबा इथे कोणा हा सांग. हरिओम सर थांब, मी तू सांगू पण म्हणजे थांब जरा. भाविका? हा, याच्यामध्ये वेगळं कोण आहेत सांगूया. बाकीच्यांनी सांगितले. भाविका सांग बरं काय आहे, आणि मग जय तुझ्यासाठी पण प्रश्न आहेत. हा,
लेपर्डची शारीरिक वैशिष्ट्ये कोणती आहे? भाविका. सर लेपर्डची ना जी नख असतात ती खूप तीक्ष्ण आणि जे दात असतात ते खूप मजबूत असतात. त्या दाताने शिकार करण्यासाठी म्हणजे दाता शिकार करण्यासाठी उपयोगी पडतात. बर. जय सांग बरं. जय तुला काय येते सांग बरं विजय. सर सांगू का मी? हो हो. सर लेपर्डची शेपटी लांब असते आणि दृष्टी व श्रवण यंत्र तीक्ष्ण असतात आणि लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते आणि तो मारलेल्या जनावराला ओढत झाडावर चढवतो. अगदी बरोबर आहे. तर भाविका यातले दोन फक्त म्हणजे त्याची शेपटी जी आहे ते साधारणतः खूप लांब असते. तर ह्या थोड्या बारकाई जे आहेत ते लक्षात आलं पाहिजे. दोघांनी पण छान उत्तर सांगितलंय. केनियाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत? सांगू बघूया आता यातले. थांबा आता बघूया अजून तर मी सांगू का अजून विजय? कोण. थांबा मयूर वेगळा. हा थांबा तुम्ही ज्यांनी सांगितले ना थांबा अगोदर ज्यांचा नंबर आलेला नाही त्यांना चान्स देऊया. हा मयूर सांग. हा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे, कारण तिथे अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव आहेत. त्याचबरोबर चहा आणि कॉफी यासारखे शेती उत्पादनाची निर्यात देखील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. बर. सर मी देते का? हा सांग आता. सर त्याचे चार हे स्रोत पर्यटन, कॉफी, चहा आणि फुल. पर्यटन, चहा, कॉफी आणि फुलांचं साधारणतः हे उत्पन्नाचे जे आहे ते सर मुख्य फुलांचे स्रोत गुलाबी मानले जातं. हा गुलाबाची फुलं हे लक्षात ठेवायचे. ओके. आता याच्यापेक्षा आता हे जे आहे ते 2 मार्क्सला प्रश्न होता. हे तुम्हाला मी ग्रुपवर पाठवणार आहे ते तेव्हा तुम्ही व्यवस्थित सोडवा. पुढचे प्रश्न आहेत. मोठा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही एक उत्तर लिहा. साधारणतः तुम्हाला स्वमत किंवा सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी असतो. लेखकाला जंगल सफारीत आता कोणाला येते त्यांनी अगोदर वाचून इथे रेज हँड करायचे ते त्यांनीच सांगायचे फक्त. हा लेखकाला जंगल सफारीत सिंहाच्या कुटुंबाचे दर्शन कसे झाले ते थोडक्यात लिहा. दुसरा, केनिया सरकारने पर्यटनासाठी कोणते नियम आखले ते लिहा. म्हणजे दोन्हींचं पण मी शेवटच्या ज्या 2 स्लाइड्स दाखवल्या होत्या त्यामध्येच याचे जे आहे ते उत्तर होते. तर बघूया आता कोण सांगतंय. दोन्हींचे पण उत्तर सांगायचे. अगोदर एकाने एक सांगा. तुम्ही व्यवस्थित वाचा, विचार करा आणि मग जे आहे ते प्रत्येक कोणाला व्यवस्थित सांगता येते बघा. तर साधारणतः तुम्हाला जो आहे तो 5 मार्कांना प्रश्न विचारला जातो किंवा साधारणतः 4 ते 5 मार्क्सला हा प्रश्न असतोच परीक्षेमध्ये. स्थूल वाचन मध्ये साधारणतः मोठा प्रश्न विचारला जातो. बघूया कोण सांगतंय. सर पहिलं सांगू का? हो. लेखकाला जंगल सफारीत सिंहाच्या कुटुंबाचे दर्शन अचानक आणि अपेक्षितपणे झाले होते. आपल्याला मयूर इथे 5 मार्क्सला प्रश्न आहेत. 2 ओळीत उत्तर संपवायचं नाही. बरोबर. तर हे सविस्तर लिहायचं आहे. तर मग काय आहेत तर हे लेखकाला जंगल सफारीत सिंहाच्या कुटुंबाचे दर्शन कसे झाले ते थोडक्यात तुम्हाला सांगायचे आहेत. वेदिका सोडून अजून कोण सांगतंय? काय का वेदिका सांगतेच. सविस्तर उत्तर सांग वेदिका. दुसऱ्याचं माहिती आहे मला. तोपर्यंत बाकीच्यांनी दुसऱ्याचं पण उत्तर तयार करून ठेवा. बरं वेदिका दुसरं सांगणार आहे. तर पहिल्याचं अजून कोण सांगतंय? मयूरने थोडक्यात सांगितलं अर्ध उत्तर साधारणतः 1 ते 2 ओळींचं म्हणजे साधारणतः 1 मार्काचं सांगितलंय. अजून बाकीचं कोण प्रयत्न करतंय? लेखकाला जंगल सफारीच्या सिंहाच्या कुटुंबाचे दर्शन कसे झाले? मोटार गाडीतून जाताना जे झुडूप असतं
त्या झुडपाच्या पलीकडे जे आहे ते साधारणतः याचं वर्णन मी केलेलं होतं. कोणाला आठवतंय सांगा पटकन. जागृती, हरिओम, विजय. तर सांगू का मी विजय? हा सांग, सविस्तर सांगायचं. 5 मार्काला प्रश्न आहे साधारणतः, तर त्यानुसार सांगता आलं पाहिजे. हा कर सुरुवात. ओके सर. सर आता सर्व सिंहाचे कुटुंब जिथे बसले होते ना, तिथं मोटारीच्या सावळीचे अगदी मोटारीच्या खाणाखुणा सुद्धा दिसत होत्या. आणि सिंह आणि सिंहाची जी पिल्ले होती ते विश्राम करत होती. आणि तेवढ्यात त्या लेखकांना त्यांचा म्हणजे ते दिसले आणि खूप अचानक दिसले होते. त्यांना वाटलंही नव्हतं की त्यांना सिंहाच्या याचं दर्शन होईल असं. ओके. भाविका. तर जी जंगल सफारी दरम्यान जीप मधून शांतपणे निरीक्षण करत होता. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तर योग्य वेळ आणि योग्य ठिकाण असल्यामुळे त्याला सिंहीण आणि त्यांचे पिल्ले हे संपूर्ण कुटुंब त्यांना दिसले. यामध्ये चिकाटी, नशीब, संयम या तिन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात. अगदी बरोबर आहे. भाविका, विजय, गुड. आता वेदिका, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग. केनिया सरकारने पर्यटनासाठी कोणते नियम आखले आहेत? सर, पर्यटकांनी जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे अनेक नियम आखलेले आहेत. उदाहरणार्थ मोटारीतून फिरताना मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदी दुर्मिळ प्राणी दिसला तर झुडूपात शिरावे. पण लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर यावे. जनावरांना जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत, त्यांना खायला घालू नये. त्यांच्या सभोवताली 5 वाहनांपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये. त्यांचा पाठलाग करू नये, त्यांना त्रास देऊ नये. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्क काढण्याचे अधिकार आहेत. रेंजर्स नाहीत. बर. गुड. हरिओम, तू सांग काय आहे? केनिया सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर मॅजिकल केनिया मोहीम चालवले होते आणि शाश्वत पर्यटनावर भर देते आणि ज्यात निसर्ग आणि वन्य जीवांचे संरक्षण करून पर्यटनाचा त्याच्यात विकास केला जातो. पर्यटनाचा विकास केला जातो. एकच मिनिट. त्यानंतर कुणीतरी हात वरती केलेला होता अजूनही. ओवी. ओवी काय बरं? तुझ्या शब्दात सांग उत्तर. यांनी सांगितलंय पण तुला काय वेगळं सांगायचं? हा. प्राण्यांजवळ टाळा वाजवू नये. बर. अजून? आरडाओरडा करू नये त्यांच्याजवळ. हा. 5 वाहनांपेक्षा जास्त वाहने थांबू नये. 5 वाहनांपेक्षा जास्त वाहनं जी आहेत ती थांबवू नये. अगदी बरोबर. खूप छान. व्यवस्थित पाठ चांगला वाचा. हे प्रश्न तुम्हाला जे आहेत तर काय होतील, ग्रुपवर येतील. तर वहीमध्ये तुमच्या वेळेमध्ये जे आहे ते व्यवस्थित सोडवा आणि ग्रुपवर पाठवायचे आहेत. समजले सर्वांना? हा आहे तुम्हाला आजचा होमवर्क तुमचा. येस सर. ओके सर, थँक्यू. हा. कोणाला काही प्रश्न आहेत? नाही हो सर. सर. नाही सर. नो सर.